माहेरी यायचं म्हटलं की इतका आनंद असतो ना आणि जायच्या वेळेस एवढं मन भरून येतं ना, तर असंच आज आमच्यासोबत काहीतरी झालं. तर लग्नासाठी आम्ही छान आमच्या माहेरी आलो होतो आणि लग्न झालं. त्यानंतर ताई पण तिच्या सासरी जाणार होती. तर फार इमोशनल असतात ह्या सगळ्या गोष्टी आणि ताईला सोडून दिल्यानंतर अ, बाबा, मी आणि आई आम्ही तिघंही सुपोनाथ महाराजांच्या दर्शनासाठी पळशीला गेलो होतो. अत्यंत अ, जागतिक तसं हे सुपोनाथ महाराजांचं संस्थान आहे आणि या ठिकाणी छान प्रसाद घेतला, नारळ घेतलं, त्याच्यामध्ये तेल घेतलं आणि असं महाराजांच्या गाभाऱ्यामध्ये, गर्भगृहामध्ये आम्ही त्यानंतर गेलो आणि आज जरा गर्दी कमी होती रविवार असून आणि तुम्ही बघू शकता की किती प्रसन्न अशी ही मुखवटे आहेत सुपोनाथ महाराजांचे. ही सगळी चांदीची मुखवटी आहे आणि इथे भाग पण मांडला जातो आणि या भागाचं असं वैशिष्ट्य आहे की आपली जर एखादी हे जे 2 बाजूचे जे 2 असे गोटे दिसतात ना, तर आपली जर कुठली इच्छा पूर्ण व्हायची असेल तर उजवी मिळते, नसेल व्हायची तर डावे मिळते आणि वेळ असेल तर ते पडतच नाही. त्या गोट्यांना पडायला उशीर लागतो. तर असं आपण या ठिकाणी भाग मांडू शकतो आणि ते खरंच आहे आणि या ठिकाणी छान एका छोट्या बाळाला पाळण्यात टाकण्याचा कार्यक्रम होता. इथेच असतं ते छान आणि मस्त सगळे एन्जॉय करत होते. इथे आमची आई तिच्या ओळखीचं कोणी भेटलं तर त्यांच्याशी बोलत होते आणि ते झाल्यानंतर थोडं रस प्यायला येवं म्हटलं माय असं म्हणत रस पिला आणि रसाने एवढा जीव मळमळ केला ना, त्याने पूर्ण ते हाताने काढून टाकलं. नंतर माझ्या लक्षात आलं आणि ते झाल्यानंतर रस पिऊन झाल्यानंतर परतीच्या मार्गावरती निघालो. ही आहे आमची पूर्णमाता. 360 नद्यांचं पाणी आमच्या या नदीमध्ये येतं. आणि हा झाला वरचा पूल, पण ते पहिल्यासारखी मजा नाही. आधी काहीतरी वेगळंच असायचं मस्त आमचा जेव्हा खालचा पूल चालू होता तेव्हा. तर असं करत छान घरी पोहोचलो आणि एवढी थकली होते ना मी, की ऊन भरपूर असं आता ऊन वाढून राहिलं आणि आमचे बाबा एकदम शांततेमध्ये मस्त गाडी चालवत होते आणि ते झाल्यानंतर घरी पोहोचले, गेट उघडलं आणि इथे हा वेल बघू शकता. किती सुंदर असं त्याचे जे फुलं आहेत, त्या फुलांचा कलर आणि माझा ड्रेसचा कलर सारखा झाला आणि ही आमची चंपू आमच्या स्वागतासाठी हजरच होती आणि आल्याबरोबर एकदम अंगावरती उड्या मारत होती. तर असं छान घरी पोहोचले, थकत-भागत का होईना आणि म्हणूनही गेली तर जरा फार एकटं-एकटं